महाराष्ट्राला गड किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा लाभला। तुम्ही रायरेश्वर किल्ल्याविषयी अनेकदा ऐकलं असेल। रायरेश्वर किल्ला पुणे जिल्ह्यात असलेल्या भोरवरून 27 किलोमीटर अंतरावर आहे। सध्या या किल्ल्यावरील एका व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये 86 वर्षांचे आजोबा किल्ला सर करताना दिसतायत। व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल। असं म्हणतात, धाडसाला वयाचे बंधन नसतं। हा व्हिडिओ पाहून तुम्ही या आजोबांचे चाहते व्हाल। सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक आजोबा रायरेश्वर किल्ला उत्साहाने सर करत आहे। धोती, सदरा आणि डोक्यावर पांढरी टोपी घालून किल्ला चढणाऱ्या मराठमोळ्या आजोबांनी सोशल मीडियावर सर्वांना आश्चर्यचकित केलंय। आजोबा तरुणांबरोबर गड किल्ला सर करताना दिसतायत। व्हिडिओत तुम्हाला दिसेल की एक तरुण आजोबाला विचारतो, तुमचं वय किती आजोबा? त्यावर आजोबा सांगतात 86। तेव्हा तरुण म्हणतो 86 वय आहे तरी पण? त्यावर आजोबा म्हणतात तरी पण चढायचं? त्यावर तरुण म्हणतो आम्ही 86 वयापर्यंत चढणार का? त्यावर आजोबा म्हणतात मेहनत केली का? बालपण मग कुठून चढणार? मी 100 बैठका काढायचो। हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल। आजोबांची ऊर्जा पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल। शाया वेडा या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, कुठून येते एवढी स्फूर्ती आणि कुठून येते एवढे धाडस? वयाची 80 पालटली तरी एवढा उत्साह आणि आवाजात तेवढीच दणकेबाजी फक्त आणि फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यामुळेच। या व्हिडिओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत। एका युजरने लिहिले, हे माझे चुलत आजोबा हा बाप्पा शिवाजी दादा बागल, ज्येष्ठ कीर्तनकार, यलमरवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा मधील आहेत। माझे सख्खे आजोबा आणि शिवबा बाबा यांनी आयुष्यभर निस्वार्थी पांडुरंगाची सेवा केली। शिवबाबाचे भाऊ नवाजलेले आप्पा आर्मीमध्ये कॅप्टन होते। दोघे भाऊ भजनात कीर्तनात सतत अशी राम लक्ष्मणाची जोडी। आम्ही कधी त्यांना भांडण करताना बघितलं नाही। जीवापाड प्रेम भावना या वयात पण आहेत। रामकृष्ण हरी। तर एका युजरने लिहिलंय 86 वर्षात रायरेश्वर पठार। आणखी एका युजरने लिहिलंय, आपण चढू पण तोवर जगलो पाहिजे। ही जुनी हाडे आहेत। आपली पिढी 58व्या वर्षी जरी वर चढली तरी फार झाले। एक युजर लिहितो, महाराजांचं नाव घेतलं ना एक नवी स्फूर्ती मिळते। महाराजांच्या गड किल्ल्यावर चढायचं म्हणजे आणखी उत्साह वाटतो।